आरक्षणाची मर्यादा 50% वाढवण्यासाठी काँग्रेस आता प्रयत्न करणार आहे। सरकारी नोकऱ्या कमी होत असल्यामुळे आउटसोर्स केलेल्या प्रकल्पांमध्ये सुद्धा आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीमध्ये आरक्षणावरील पुढच्या लढाईची दिशा काँग्रेसकडून ठरवण्यात आलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आरक्षणाची मर्यादा 50% वाढवण्यासाठी आता काँग्रेस प्रयत्न करताना दिसते। सर्वोच्च न्यायालयाने एससी आरक्षणाच्या संदर्भात एक सुधारित निर्णय दिला होता आणि त्यामध्ये एससी समाजामध्ये ज्या मागास जाती आहेत त्यांना त्यांचं वर्गीकरण करून त्यांना विशेष लाभ देणं गरजेचं आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा आशयाचा एक निर्णय होता। त्याचबरोबर एससी समाजामधील जे प्रगत जाती आहेत किंवा ज्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचलेले IAS IPS झाले अशा लोकांना नॉन क्रिमिनलची मर्यादा घालावी की नाही या संदर्भात आदेश जे होते ते सर्वोच्च न्यायालयाने दिले। न्यायालयाने या सर्वांना नॉन क्रिमिनलची मर्यादा असावी असं सांगण्यात आलं होतं। या सगळ्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची SC समाजातील नेत्यांशी खासदारांशी चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढावी त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला आहे त्याच्या संदर्भात अनेक नेत्यांनी जे आहे ती टीका केलेली आहे आणि हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलेलं आहे। कारण आपण हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे राजकीय पक्षांसाठी, कारण मणिपूर आपण पाहिलेला आहे, महाराष्ट्र पाहिलेला आहे आणि शेजारील देश बांगलादेश आपण पाहिलेला आहे। या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये देखील आरक्षणाच्या मागण्या वाढलेल्या पाहायला मिळतात, मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, आणि यामुळे जातीय तणाव निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आता काँग्रेस इतर जे त्यांचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेस तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अभिप्राय मागण्यात आले आहेत, काही तज्ज्ञांचे देखील अभिप्राय मागवण्यात आले आहेत आणि या सगळ्या संदर्भात काँग्रेस नक्की काय स्टँड घेतं यावरती 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका या आरक्षणाची भूमिका महत्वाची असणार आहे। त्यामुळं भारतामध्ये SC आणि STच्या संदर्भात केंद्र सरकार सध्या तरी काही हात घालू इच्छित नसेल, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचा विचार करता भविष्यामध्ये SC STच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची भूमिका नक्की काय असणार आहे हे देखील महत्वाचं असणार आहे। त्या दृष्टिकोनातून काँग्रेसने सर्व वर्गातून चर्चा करून या संदर्भात आपली भूमिका मांडण्याचं ठरवलेलं आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्या संदर्भात ही बैठक बोलावली होती आणि या बैठकीनंतर आता काँग्रेसने या सगळ्या संदर्भात एक अशी भूमिका जरी घेतली नसेल तरी आरक्षणाची मर्यादा जी आहे ती 50% बरोबर आहे। त्यामुळे काँग्रेसने उचललेला आरक्षणाचा हा मुद्दा काँग्रेस कशी पुढे घेऊन जाते हे बघावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आरक्षणाची मर्यादा 50% वर वाढवण्यासाठी काँग्रेस आता प्रयत्न करणार आहे। सरकारी नोकऱ्या कमी होत असल्यामुळे आउटसोर्स केलेल्या प्रकल्पांमध्ये सुद्धा आरक्षणाची मागणी ही काँग्रेसकडून केली जाणार आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीमध्ये आरक्षणावरील पुढच्या लढाईची दिशा काँग्रेसकडून ठरवण्यात आलेली आहे।